अशोक चव्हाण यांनी जो काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्याची कॉपी दाखवतो आहोत आणि यामध्ये त्यांनी नाना पटोले यांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे। महोदय, मी दिनांक 12/2/2024 मध्यानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे। धन्यवाद, आपला विश्वासू अशोक चव्हाण। अशा प्रकारचं हे पत्र आहे, हे दिलेलं असल्याचं कळतं आहे। सोशल मीडियावर हे पत्र सध्या व्हायरल होतंय। मात्र अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि नाना पटोले यांच्या नावानं त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। तर अशोक चव्हाण यांच्या लेटर हेडवरून हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी विधानसभा सदस्य आणि त्यामागे माजी असं देखील लिहिलेलं आहे। आपण या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कॉपी मध्ये पाहतोय माजी विधानसभा सदस्य असं लिहिलेलं आहे अशोक चव्हाण यांनी आणि नाना पटोले यांना हे पत्र त्यांनी उद्देशून लिहिलेलं आहे। 12/2/2024 म्हणजे आजची तारीख मध्यानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे आपला विश्वासू अशोकराव शंकरराव चव्हाण असं त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा काँग्रेसमध्ये सगळ्यात मोठा हा आतापर्यंतचा भूकंप म्हणावा लागेल। येणाऱ्या निवडणुकांचा हा भूकंप। पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आणि राजीनामा देताना वर माजी आमदार असा उल्लेख केला त्या पत्रावर। मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे। त्यांचा अंतर्गत वाद एवढा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे। पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे। पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे। आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या, आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे। हे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरणं दिसतील असं मला वाटतं। आपण भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेचे उमेदवार असतील। आजच्या वेळेपर्यंत या सेकंदापर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही, राज्याचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही। बाकीचं मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठलीही चर्चा याबद्दल नाही। आले तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे का? मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे। त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यानंतर हातानेवर माजी आमदार लिहिलं, त्यामुळे इतक्या तातडीने जर का त्यांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं होतं की काय? काहीही बोलणं झालं नाहीये अजून, या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही। पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे। राज्यसभा निवडणुकीवर याचा काही परिणाम होणार आहे का? कारण की सगळी देशाची लिस्ट आली, महाराष्ट्राची लिस्ट भाजपने दिलेली नाही, किती उमेदवार उतरवणार काय सांगणार? आमच्याकडे 3 राज्यसभा उमेदवार निवडून येतील एवढी स्ट्रेंथ आहे। मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही। पण जर उमेदवार देण्याच्या तयारी नाही की अशोक चव्हाण आल्यानंतर काही आमदार पण येण्याची शक्यता आहे किंवा क्रॉस वोटिंगची शक्यता आहे काँग्रेसकडून? मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली स्ट्रेंथ सर्वांकडे आहे। 3 भाजपाकडे आहे, एक एकनाथजीकडे आहे, एक अजितदादाकडे आहे आणि बाकी काँग्रेसकडे स्ट्रेंथ आहे। काही त्यांच्याकडे शरद पवार साहेबांचे आमदार आहेत, काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची एक सीट सहज निवडून येईल अशी त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे। त्यामुळे या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या ठिकाणी मोठं
काही ओळाओळी होईल असं मला वाटत नाही. अशोक चव्हाण आले तर त्याचा भाजपला फायदा होईल का येणारा काळ? कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो. बूथचा पक्षप्रवेश असो, गावातला असो की देशातला असो की राज्यातला असो, प्रत्येकाकडे क्षमता आहे, प्रत्येकाचं वलय आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो. अशोक चव्हाणांसोबत सिद्दीकी आहे, मिलिंद देवरा आहे, यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगती आहे. मला याबद्दल काही माहिती नाही आहे, पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड धुसफूस आहे. जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील. भाजपच्या दुष्कृतीवर बारकाईने लक्ष देऊ नये का? अशोक चव्हाणांचा प्रवेश होईल अशी चर्चा सुरू आहे. मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची. त्या गॅरंटीला मोदीजींनी गॅरंटी दिली आहे. मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे, मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता, हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं ती क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येत आहेत. संजय राऊत म्हणाले की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे तर आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे. संजय राऊत यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते उत्तर देतील. भाजप, तुम्ही म्हणता की काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे, भाजप त्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये? नाही, भाजपला बारकाईने लक्ष ठेवायची गरज नाही आहे. मी वारंवार सांगतोय, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला. मोदीजींच्या गॅरंटीवर